राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार बॅटिंग केली आहे। सरकारसह सर्वच राजकीय पक्षांना राज ठाकरेंनी चांगलंच फैलावर घेतलं। राज ठाकरेंच्या भाषणातील एका मुद्द्याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा होते। पाहूयात त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट। जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। विधानसभा निवडणुकांचे निकाल अनाकलनीय। इतना सन्नाटा क्यों है भाई, संघाची प्रतिक्रिया। लोकांनी आपल्याला मत दिली, आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही। टाळी वाजवणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी मुंबईतील वरळीमध्ये मेळावा घेतला। यावेळी त्यांनी विधानसभा निकालाची चिरफाड केली। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांचे निकाल अनाकलनीय असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। आणि या निकालानंतर इतना सन्नाटा क्यों है भाई अशी संघाची प्रतिक्रिया होती, तर लोकांनी आपल्याला मत दिली, ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही असं म्हणत राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्यात। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपशी जवळीक असलेल्या राज ठाकरेंनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवरच शंका उपस्थित केली आहे। यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मनसेचे राजू पाटील यांचा उल्लेख केला। उत्तमराव जानकरांनी स्वागत केले, तर शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी टीका केली आहे। गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही। अख्ख्या गावात एक मत नाही पडत। बाळासाहेब थोरात 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा। ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला, 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे, ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। नक्कीच मी राजसाहेबांचं या लढ्याच्या निमित्तानं स्वागत करतो। हा लढा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। राज ठाकरे यांनी पूर्ण ईव्हीएमचा अभ्यास करावा, ईव्हीएम चॅलेंज करा, हॅक करून दाखवा। जेव्हा इलेक्शन कमिशन वारंवार आव्हान करते, त्यावेळा मनसेचा एकही प्रतिनिधी तिथे जात नाहीत। यावेळी राज ठाकरेंनी भाजपच्या 132 जागा आणि अजित पवारांना 42 जागा मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले। भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे, चला ठीक आहे। मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 किती जागा होत्या, 122 काहीतरी जागा होत्या 2014ला। ठीक आहे, आपण समजू शकतो, चला 132। अजित पवार 42। स्वतःच्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादीच्या 42 जागा कशा आल्या, हा शॉक त्यांना 1.5 महिन्यानंतर बसलाय। राज ठाकरे सतत भूमिका बदलतात, या टीकेला उत्तर देताना राज ठाकरेंनी कोणत्या पक्षानं कशा प्रकारे सोयीस्करपणे भूमिका बदलली याचा पाढाच वाचला। राज ठाकरेंच्या भूमिकेच्या वक्तव्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी समर्थन केले, तर शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी त्याला प्रत्युत्तर दिले। या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या। इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो? पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार, भूमिका बदलली, भूमिका बदलली। भूमिकेत बदल होतात, पण मला असं वाटतं की जे सत्याला सत्य म्हटलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। राज ठाकरे आत्ता काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील, उद्या सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील, याबद्दल काहीच अंदाज लावता येत नाही। आणि त्यामुळे त्यांच्या या बदलत्या भूमिका हा आता स्थायीभाव झालेला आहे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी राज यांची ही सभा महत्त्वाची ठरली। यावेळी त्यांनी जोमानं कामाला लागण्याचं आवाहन देखील उपस्थितांना केले। एका उत्साहात, जल्लोषात, जोशात पुढच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पार पाडायच्या आहेत। घराघरापर्यंत जायचंय, लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे। जे आतापर्यंत पक्षाने केलेलं आहे ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। शिवसेनेनं तत्कालीन परिस्थिती पाहता मुस्लिम लीग आणि काँग्रेस बरोबर युती केल्याचं समर्थन राज ठाकरेंनी या भाषणातून केलं। त्यानंतर राजकीय वर्तुळात राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याची चर्चा सुरू झाली।
शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला 1966 साली, त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली. त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती. त्याच्यानंतर 77-75 ला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता. 80 साली युती पण केली होती. नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात, यांनी घेतले. मनसेच्या वरळीतील मेळाव्यातून राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचं काम केलं. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबत शंका व्यक्त करत पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्याला हवा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता आगामी काळात विरोधकांसह मनसेही ईव्हीएम विरोधी लढ्यात उतरल्यास आश्चर्य वाटू नये अशी चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.